आता बघूयात विविध जिल्ह्यातल्या 9 महत्त्वाच्या बातम्या। सोलापुरात 101 वर्षाच्या आजोबांनी बजावला मतदानाचा अधिकार। 100 किलोमीटरचा प्रवास करून शिवलाल मशले यांनी केलं मतदान। धाराशिवमध्ये तब्बल 200 नागरिकांची नावं मतदार यादीतून गायब। संतप्त नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। यादीत नावं नसल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम। नाशिक जिल्ह्यात उष्णतेमुळे साठवलेल्या कांद्यावर परिणाम। साठवलेला कांदा खराब होत असल्यानं शेतकरी चिंतेत। अवकाळी पावसामुळे यंदा हळदीच्या उत्पादनात 30% घट, तर विदर्भ मराठवाड्यात अद्याप हळदीची काढणी सुरूच। नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 अंशांवर। दुपारी 12 वाजल्यानंतर रस्त्यांवर शुकशुकाट। तापमानामुळे जनजीवन विस्कळीत, तर बर्फापासून तयार होणाऱ्या पदार्थांची मागणी वाढली। चंद्रपुरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी। दुपारी अंधारल्यानं वाहनांचं हेडलाईट लावून मार्गक्रमण। उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा। नागपूर जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा। नंदुरबार शहराचा पाणीपुरवठा सुरळीत। वीरचक धरणाच्या पंपिंग स्टेशनच्या मोटरची दुरुस्ती। दुष्काळी स्थिती पाहता पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनाचं काम वेगानं सुरू। मे अखेरपर्यंत विठुरायाचं दर्शन पूर्ववत करण्याचं नियोजन।